आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता. सर्व धर्म शांती समता, गुरुजन माता पिता, राष्ट्राचा पालन करता, निसर्ग. Today I tell you the story Two Wise Goats. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे टू वाईज गोट्स, दोन शहाण्या शेळ्या. लिसन केअरफुली. Look at the picture. There were two goats. They were crossing the same narrow bridge. पहा, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगितली होती, टू सिली गोट्स. आता सुद्धा गोष्ट तशीच आहे, परंतु या गोष्टीतल्या शेळ्या मात्र शहाण्या आहेत. गोष्टीचं नावच आहे टू वाईज गोट्स, दोन शहाण्या शेळ्या. देअर वेअर टू गोट्स. तेथे दोन शेळ्या होत्या. दे वेअर क्रॉसिंग द सेम नॅरो ब्रिज. आणि त्या दोन्ही शेळ्यांना तोच अरुंद पूल क्रॉस करायचा होता. आणि त्या दोन शेळ्या त्या पुलावर आलेल्या आहेत. आणि मग पुलावर आल्यानंतर तो पूल अर्थातच नॅरो ब्रिज होता, पहिल्यासारखाच. आणि मग काळी शेळी काय म्हटली पहा, हाऊ कॅन वी पास द ब्रिज. आपण हा पूल कशा प्रकारे पास करूया. हा पूल आपण कशा प्रकारे, या पुलावरून आपण पलीकडे जाऊया. मग पांढरी शेळी काय म्हटली, व्हाईट गोट, लेट अस मेक वे फॉर इच अदर. आपण एकमेकीसाठी रस्ता तयार करूया, काहीतरी करूया, आपण काहीतरी करूया, आपण आपलं डोकं चालूया, काहीतरी करूया, विचार करूया आणि आपण एकमेकीसाठी रस्ता तयार करूया, असं त्या दोघी एकमेकांना म्हणा. कारण त्या समजूतदार होत्या, त्या शहाण्या होत्या. त्यांनी लगेच भांडण सुरू केलं नाही, विचार केला काय करावं काय करावं. आणि मग त्यांना एक युक्ती सुचली. लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर. लुक हिअर. या चित्रामध्ये पहा, तुम्हाला काय दिसतंय. काळी शेळी खाली बसलेली आहे. पांढरी शेळी तिच्या अंगावरून पुढे जात आहे. मग काळी शेळी काय म्हटली, आय विल सिट डाऊन. काय म्हटली काळी शेळी, आय विल सिट डाऊन. पहा चित्रामध्ये काय म्हटली काळी शेळी, काय म्हटली, आय विल सिट डाऊन, मी खाली बसते. मग पांढरी शेळी काय म्हटली, व्हाईट गोट, आय विल गो ओव्हर यू, आय विल गो ओव्हर यू, आय विल गो ओव्हर यू. म्हणजे काळ्या शेळीला म्हटली की तू खाली बस, मी तुझ्या अंगावरून जाईल. म्हणजे ॲटोमॅटिक आपल्याला रस्ता तयार होईल, आपल्याला आपोआप रस्ता जायला मिळेल. तू खाली बसली की मी तुझ्या अंगावरून पुढे निघून जाईन आणि मी गेले का मग तू निघून जा. अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ठरलं आणि त्यांनी तशी कृती केली. पहा चित्रामध्ये. नेक्स्ट पिक्चर पुढे काय झालं पहा. दस द टू वाईज गोट्स क्रॉस द ब्रिज. आणि अशा प्रकारे त्या दोन्ही शहाण्या शेळ्यांनी तो ब्रिज, नॅरो ब्रिज पास केला, क्रॉस केला. आणि त्या दोन्ही त्यांना ज्या ठिकाणी जायचं होतं तिकडे त्या निघून गेल्या. पहिल्या दोन मूर्ख शेळ्यासारख्या या शेळ्या पाण्यात पडल्या नाहीत, कारण ह्या वाईज गोट्स आहेत. अशा प्रकारे ही गोष्ट समजावून घ्यायची आहे. पालकांनी आपापल्या मुलांना ही गोष्ट समजावून द्यायची आहे. पहा पुन्हा एकदा आपण ह्या गोष्टीचं वाचन करूया. टू वाईज गोट्स. देअर वेअर टू गोट्स. दे वेअर क्रॉसिंग द सेम नॅरो ब्रिज. हाऊ कॅन वी पास द ब्रिज.
लेट अस मेक वे टू इच अदर. पहा चित्रामध्ये. मग काय म्हटली ती काळी शेळी, काय म्हटली? आय विल सिट डाऊन. पांढरी शेळी काय म्हटली? आय विल गो ओव्हर यू. आणि नंतर देन दस द टू वाईज गोट्स क्रॉस द ब्रिज. आणि अशा प्रकारे त्या दोन्ही शेळ्यांनी तो ब्रिज क्रॉस केला, पास केला. अशा प्रकारे ही गोष्ट आहे. व्यवस्थित चित्र पाहायचं आहे, समजावून घ्यायची आहे आणि ही गोष्ट आपल्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू.